विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी सायन्स यामधील चॅप्टर 3 फोर्स अँड प्रेशर याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आपण बॉयंट फोर्स याबद्दल आज माहिती घेणार आहोत। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाण्यामध्ये जर एखादी रिकामी बाटली आहे किंवा बॉल आहे की तो कसा असतो, पाण्यावर काही वस्तू तुम्ही तरंगताना बघता आणि जर एखादी जड वस्तू असेल तर ती पाण्यामध्ये खाली तळाशी जाताना बघता किंवा ती डायरेक्ट तळाला न जाता मधले अशी थोडीशी तरंगून राहते ते बघता। तर मग हे काय आहे, तर हे आपल्याला बॉयंट फोर्स विषयी माहिती सांगतो। तर तेच आज आपण शिकणार आहोत। आता बॉयंट फोर्स म्हणजे काय आहे की इथे तुम्हाला आकृतीमध्ये दिसत असेल बघा की एक पाण्याची रिकामी बाटली आहे प्लॅस्टिकची आणि तिचं झाकण इथे लावलेलं आहे आणि ती काय आहे, ह्या पाण्यावरती तरंगती आहे। त्याचप्रमाणे एक बॉल आहे प्लॅस्टिकचा, तो सुद्धा इथे काय आहे, पाण्यावरती तरंगतोय। ते तुम्ही समजा प्रेशर देऊन आत जरी ढकलले तरी ते परत काय होतात, परत रिव्हर्सवरती सरफेसला येऊन तरंगत राहतात। पण आणि दुसऱ्या याच्यामध्ये ही जी बाटली आहे, ही बाटली काय आहे, पाण्याने पूर्ण भरलेली आहे आणि ती ह्या पाण्यात जेव्हा टाकलेली आहे तर ती पूर्ण तळाला न जाता इथे मध्ये थोडीशी अशी तरंगती आहे। तर याचं कारण काय आहे, तर याच्यावरती हा बॉयंट फोर्स काय होतोय, कार्य करत आहे। आता ही बाटली खालच्या दिशेने जाते का, तर त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षण बल त्याच्यावर कार्य करत आहे आणि इकडे ती वरती तरंगते कारण इथे त्याच्यावरती बॉयंट फोर्स कार्य करतो आहे। आता ज्या वेळेला ग्रॅव्हिटेशन म्हणजे वजन जेव्हा वस्तूचं जास्त असेल तेव्हा ते ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे ते काय होतं, वस्तू खालच्या दिशेला जाते आणि जेव्हा बॉयंट फोर्स जास्त असतो म्हणजे की हा जो, त्यामुळे वस्तू काय आहे, वरच्या दिशेला ढकलली जाते। म्हणजे हा जो बॉयंट फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स येतो हे दोन्ही ह्या भरलेल्या पाण्याच्या बाटलीवरती काय करतात, त्यांचं कार्य करत आहेत। आता हा फोर्स जो आहे तो ह्या पाण्यामधनंच ह्या बाटलीच्या सभोवती कार्य करतो आहे। आता बॉयंट फोर्सची आपण व्याख्या काय बघा, द अपवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इन वॉटर और अदर फ्लुइड और गॅस इज कॉल्ड बॉयंट फोर्स। म्हणजे पाण्यामध्ये किंवा दुसऱ्या फ्लुइडमध्ये किंवा गॅसमध्ये जो फोर्स वरच्या दिशेने एखाद्या वस्तूवरती कार्य करतो त्याला काय म्हणतात, बॉयंट फोर्स असे म्हणतात। वस्तू जेव्हा हलकी असते तेव्हा ती, म्हणजेच याचा अर्थ काय की वस्तू जेव्हा हलकी असते तेव्हा बॉयंट फोर्स जो असतो त्याच्यावरती कार्य करतो आणि ते म्हणूनच ती वस्तू वरच्या बाजूला पाण्याच्या तरंगत राहते। आणि जेव्हा वस्तू जड असते तेव्हा ती काय होते, गुरुत्वाकर्षण बलामुळे ती काय होते, खालच्या दिशेला ओढली जाते। हे बॅलन्स अँड अनबॅलन्स बॉयंट फोर्सची उदाहरणं आहेत।